तो यावेळेस नक्कीच फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. शरीरावर चेंडू आदळला. त्याच्यानंतर आपण पाहतो इनफिल्डच्या बाहेर चेंडू फील्ड केला जाईल. त्याच्यानंतर 2 धावा नक्कीच पळून पूर्ण केल्या जातील लेग बाईकच्या स्वरूपात. या धावा आल्यात. संघाचं खातं ओपन नक्कीच इथून केलं जाईल. चला तर बोलूयात पुन्हा एकदा. यावेळेला समोर चेंडू भिरकावून दिलाय लॉंगॉनच्या डोक्यावरनं. हा आलाय या सामन्यातील पहिला षटकार. मयूर जाधव यांच्याकरिता पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक करिता 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल रुपेश गोरले यांच्याकडनं. आणि नक्कीच कॅश प्राईज लागल्या आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता आणि कोणत्याही प्रकारची चूक न करता जेल स्वीकारली जाईल. नक्कीच षटकार आला. त्यानंतर कमबॅक करताना आपण पाहतोय गोलंदाज मयूर याला. या चेंडूवर आपण पाहिला लेंथ थोडीशी मागे ठेवली गेली, बोटं फिरवली होती, कटरचा वापर केला गेला. स्लोवर पण चेंडू देखील होता आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते. कोणत्याही प्रकारची चूक न करता जेल स्वीकारली जाईल आणि पहिल्या विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मित्रांनो विनंती आहे, सामना चालू असताना मैदानामध्ये गाडी आणू नका. परेश तिथे उभे आहात, तुम्हाला विनंती आहे रस्त्यावरून गाडी कोणाला आतमध्ये आणू देऊ नका सामना चालू असताना. आता नवीन फलंदाज झालाय मैदानाच्या आतमध्ये. नक्की षटकार आला. त्यानंतर कमबॅक करताना पाहिलं गोलंदाज मयूर याला. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. आता नवीन फलंदाज नक्की आलाय. पुन्हा एकदा मयूर सज्ज झालाय. यावेळेस आपण पाहतोय टर्न गेलाय ऑन साईडला. वाईडिश लॉंगॉनला चेंडू खेळून काढला जातोय. नक्कीच दूरवरून क्षेत्ररक्षक येथील उचलून फेक केली जाईल. त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. तिचं त्या ठिकाणी खाली क्षेत्र होतं, इनफिल्डच्या वरनं उडवला गेला आणि क्षेत्ररक्षक होता विराज होते. विराज दूरवरून आले, चेंडू उचलला. त्यानंतर फेकी सुद्धा अप्रतिम पाहायला मिळाली. पुढील चेंडू यावेळेस स्लोवर चेंडू पाहायला मिळतोय. जेलची संधी निर्माण झाली आहे. त्या ठिकाणी जेल सोडली गेली आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय जेल सोडली, चुकी झाली आणि चेंडू जाईल 4 धावांसाठी आलाय चौकार. गरम पाणी आहे गरम. नक्कीच या मॅच करता ऑफिशियल स्कोरर आपण पाहताय. पहिल्या सामन्यापासून पाहिले होते आर्यन पडवल होते, त्याच्यानंतर आमच्या समवेत जोडले गेले. तर स्कोररची भूमिका पार पाडत असताना अनिकेत देसले, बोकरी गावचं युवा नेतृत्व आहे. नक्कीच वासी नेते राहतात, मात्र आपल्या गावची स्पर्धा आहे, आपल्या गावाची मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. त्या स्पर्धेकरिता आपला बहुमूल्य वेळ काढून या ठिकाणी आलेत आणि स्कोररची भूमिका बजावत आहेत. धन्यवाद असेल त्यांचं सुद्धा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण पाहतोय 14 धावा. आणि नक्कीच अजून एक स्कोरर बोकरी गावाचे रोहन देसले, अनिकेत देसले यांचे बंधूच आहेत आणि हर्षल पाटील हे सर्व ऑफिशियल स्कोरर आहेत बोकरी गावचे. प्रत्येक वर्षी आपण पाहिलं असेल ते त्यांची कामगिरी ते चोखपणे बजावत आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. बोलूयात सामन्याकडे. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय ऋतिक दुसरं षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय. पहिला चेंडू आपण पाहिला असेल, नक्कीच लेग कटचा वापर केला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे ते इनफिल्ड मध्ये विशाल होते आणि उचलून फेक केली गेली, मात्र 1 धाव नक्कीच पळून पूर्ण केली जाईल. स्ट्राईक एंडला आणलं गेलंय. नक्की याला नक्की याच्या बॅटमधनं एक चौकार नक्कीच पाहिला. मिसफिल्ड झाली होती, जेलची संधी होती, मात्र तो चौकार नक्की झाला. पुढील चेंडू ऋतिक याचा. यावेळेस आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, त्यावर फोर्स केला जातो आहे. जाईल लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. हा आलाय 6 धावांसाठी षटकार.
यावेळेस पाहिला असेल तर आधीचा चेंडू थोडासा पुढे ठेवला होता, त्यावर लेगकटचा फटका पाहायला मिळाला. त्याच्यानंतर हा चेंडू मागे ठेवला होता, शॉर्ट पिच चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतलाय नक्की याने. शॉर्ट पिच चेंडू त्यावर फोर्स केलं गेलं सरळ बॅटने आणि आपण पाहिलं असेल लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं हा 6 धावांसाठी षटकार आलाय आणि 6 धावांच्या जोरावर धावसंख्या आपण स्कोरबोर्डवर पाहतो 21 या अंकावर. पुढील चेंडू आता उडवला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहेत, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता मात्र झेल सोडली गेली. झेल कोणाची सोडली तर नक्की याची ही झेल कुठेतरी महागात तर ठरणार नाहीये ना, नक्कीच पाहणारच आहोत. झेलची संधी होती, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न झाला तर झेल सुटली गेली. त्यानंतर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये एक धाव पडून पूर्ण केली गेली, झेल सुटली आणि त्यानंतर आपण पाहिलं अप्रतिम बॅकअप सुद्धा लगेच टप्पा पडून चेंडू उचलला गेला, फेक केली गेली, एक धाव कंप्लीट आपण पाहिली. पुढील चेंडू ऑफ साईडला खेळून काढला जातोय, दूरवरून क्षेत्ररक्षक येतील, 38 सर्कल जवळ येऊन चेंडू उचलला जाईल आणि अजून एक सिंगल धाव आपण पाहतोय. षटकार आला त्यानंतर आपण पाहिलं असेल हा कमबॅक म्हटलं तरी भावगं ठरणार नाहीये, कारण तिथे झेलची संधी तर नक्कीच निर्माण झाली होती. ओव्हर चेंडू होता, क्षेत्ररक्षकाकडनं चूक घडली, झेल सोडली गेली. त्यानंतर आता पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला नक्की याला आणलं गेलंय. ऋतिकच्या षटकामध्ये एक षटकार आला, नंतर अप्रतिम कामगिरी बजावत असताना यावेळेस आपण पाहतो ओव्हरपिच चेंडू होता, अलाउंड द कार्पेट खेळून काढलं जाते. क्षेत्ररक्षक आहेत मयूर होते त्या ठिकाणी आणि मयूर आपण पाहिलं असेल सातत्याने मयूर याला कोणत्याही प्रकारची चूक त्याच्याकडनं आपल्याला भरपूर वेळा आपण पाहिलं असेल त्याच्याकडनं चुका खूपच कमी प्रमाणे होत असतात. असा मयूर कांदिवली संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू. अजून एक सिंगल आले, नक्कीच षटकार आला. त्यानंतर आपण पाहतो बॅक टू बॅक 3 चेंडूवर 3 सिंगल आल्यात. कमबॅक नक्कीच केलं गेलंय. गोलंदाज ऋतिक याचं कौतुक करावं लागेल. यावेळेस काय घडलंय, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतो. यावेळेस क्रॉस बॅटने खेळून काढायचा होता, ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न होता, खूपच दूर बनवून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, फुटवर्क पाहायला मिळालं नव्हतं. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर षटकाच्या शेवटचा चेंडू निर्धाव आला. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण स्कोरबोर्डवर धावसंख्या पाहतोय 24 रन्स ऑन स्कोरबोर्ड. नक्कीच मित्रांनो, आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय मैदानामध्ये जे बॅनर्स लावले गेलेत आणि आपल्या टीव्ही स्क्रीनवर सुद्धा वारंवार आपण बॅनर्स पाहतोय. बॅनर्स एकविरा प्रिंटिंग, एकविरा एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करू. धन्यवाद. आपलंही आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विराज नक्कीच, ज्याच्या हातामधनं एक झेल सुटली होती तो विराज आता गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला असेल नक्की. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मिनी हेलिकॉप्टर जर उडवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफला उचलून फेक केला जाईल. समीर होतं आणि उचलून फेक केला गेला आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल एक धाव आली. पहिला चेंडू नक्कीच अप्रतिम पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्यावर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, एलिव्हेशन प्राप्त करू शकले नव्हते. मिस टाइम कुठेतरी शॉट होता. त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आणि अजून एक धाव सुद्धा कंप्लीट केली गेली. यावेळेस पुल केला जातोय, क्षेत्ररक्षक आहेत मात्र चेंडू नक्कीच टप्पा पडून थोडंसं आपण पाहिलं असेल वळण घेतलं होतं, मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण करत असताना एका टप्प्याच्या साह्याने उचलून चेंडू फेक केला गेला. त्याच्यानंतर अजून एक आपण पाहतो यावेळेस डबल धाव आले. या आधी जर आपण पाहिलं असेल तर वारंवार सिंगल धाव येत होती, मात्र यावेळेस आपण पाहिलं तर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. हसन आहेत स्ट्रायकर एंडला, यासन पुढील चेंडू यावेळेस ऑफ साईडला पंच केला जाते. त्या ठिकाणी आपण पाहतो क्षेत्ररक्षक आहेत, काहीतरी ते चुका करतात क्षेत्ररक्षकाकडनं. आधी थोडेसे पुढे आले, त्यानंतर थांबले आणि त्यानंतर आपण पाहिला टप्पा पडल्यानंतर चेंडू वलन घेत असताना आणि हा आलाय 4 धावांसाठी चौकार. यापुढील होणारा सामना आई गावदेवी सापे बी विपक्ष अमर स्पोर्ट्स कासने. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं. यापुढील आपण फर्स्ट इनिंगमध्ये यापुढील सामन्याची नक्कीच नाणेफेक करणार आहोत. यावेळेस हवेत चेंडू आहे, नक्कीच क्षेत्ररक्षक तोच होता. याआधी त्याच्याकडनं मिसफिल्ड घडली होती,
तर झेल तर होऊ शकली नाहीये. एका टप्प्या साह्याने चेंडू उचलून फेक केला गेलाय. मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 2 धावा तर नक्कीच आल्यात. विराज यावेळेस अप्रतिम चेंडू, यावेळेस तेच तर्रार चेंडू पाहायला मिळालाय. नक्कीच अगदी ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवला होता. वाईट यॉर्कर त्यांचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस अचूक लेंथ लाईनवर चेंडू हाताळला गेला. त्याच्यानंतर आपण पाहिलं निर्धाव चेंडू आलाय. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. तेच तर्रार चेंडू होता. पण पाहिलं असेल व्हेरिएशन आहे या गोलंदाजामध्ये. त्यावेळेस आता मात्र पुन्हा एकदा ऑफ स्टिकवर चेंडू ठेवला जातोय. आपण पाहतो वारंवार ऑफ स्टिकवर चेंडू हाताळले जातात आणि त्याच प्रकारचा अजून एक चेंडू पाहायला मिळाला. अजून एक निर्धाव चेंडू आलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 33. यापुढील होणारा सामना आई गावदेवी सापे ब विपक्ष अमर स्पोर्ट्स कासने. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी उपस्थित असाल तर लगेच टॉसबॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. फर्स्ट इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. आता इथून आपण पाहणार आहोत चौथ्या षटकाकरिता कोणता गोलंदाज असेल. आतापर्यंत गोलंदाजी नक्कीच चांगली राहिली आहे. आणि या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये तब्बल धावा आल्या 9. स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण पाहतोय 33 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. नक्कीच चांगलं स्कोर आपण पाहतोय. आणि फक्त एकच विकेट मैदानाच्या आतमध्ये आला होता. जो सलामी करिता फलंदाज आलेला तो आपण डगआउटच्या आसऱ्याला परतताना सुद्धा पाहिलं. गोलंदाज आता पाहतोय चौथं षटक हाताळण्याकरता धनेश आलाय. चौथं षटक नक्कीच महत्वपूर्ण असतं मित्रांनो, कारण हा षटक हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हर अशा प्रकारे म्हटलं जातं. पुढील सामन्याची नक्कीच नाणेफेकी आपण करणार आहोत फर्स्ट इनिंग ब्रेक मध्ये. आई गावदेवी सापे ब विपक्ष अमर स्पोर्ट्स कासने. हेच मित्रांनो मी आवर्जून सांगेन की या आधी एका सामन्यामध्ये धनेश कुकच्या संघाला पॅनलाइज केलं गेलं होतं, म्हणून तुम्ही वेळेचं भान ठेवा, वेळेवर या ठिकाणी उपस्थित राहा. पहिला चेंडू आपण पाहतोय धनेश यांचा अपील केली गेली होती, मात्र अपील फेटाळून लावत असताना त्याच्यानंतर आपण पाहतो एक धाव सुद्धा पळून पूर्ण केली जाईल. नक्कीच बॅटला लागला होता हा चेंडू. अपील तर केली होती मात्र बॅटला लागला होता. पंच त्या ठिकाणी तटस्थ आहेत, अप्रतिम कामगिरी बजावत आहेत पंच. पण भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये पाहिलं असेल. पुढील चेंडू धनेश यांचा पहिला अप्रतिम होता. आता शफल झालेत, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, धावबाद करण्याची संधी निर्माण झाली आहे. काय घडतंय त्या ठिकाणी? यस, नक्कीच फलंदाज बाद झालाय. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि कोणत्याही प्रकारची चूक चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये थ्रो केला गेला आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल धाव कंप्लीट केली गेली आहे. सॉरी, विकेट पाहतोय. अजून एक विकेट मैदानाच्या आतमध्ये आलाय. नक्की डगआउटच्या आसऱ्याला परतताना पाहतोय. दुसरं विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये. या आधीचा चेंडू देखील अप्रतिम होता, त्याच्यानंतर हा चेंडू देखील त्याच प्रकारचा हाताळला होता. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, आपण पाहिलं बॅट बॉलमध्ये संपर्क झाला नव्हता. त्याच्यानंतर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, कोणत्याही प्रकारची चूक न करता विकेटचं पतन पाहायला मिळालं. यावेळेस अगदी पॉपिन क्रीज मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातोय, अलाउंड द कार्पेट केला जातोय. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आलेत. विराज दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये नक्कीच धावबाद घेण्याचा संधी निर्माण झाली होती, मात्र थ्रो आपण थोडासा पाहिला असेल तर जास्त हाईटवर होता आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं दुसरी धाव सुद्धा पडून पूर्ण केली जाईल. आता स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय फलंदाज फरीन आणि आता हलक्या हाताने खेळून काढले गेले. त्या ठिकाणी विशाल आहेत. विशाल याला या सामन्यामध्ये आपण नक्कीच गोलंदाजी करताना पाहिलं नाहीये. थोडेसे इंजर्ड आहेत, मला तरी वाटतंय इंजर्ड आहे, थोडीशी दुखापत झाले. त्याच अनुषंगाने आपण पाहिलं असेल गोलंदाजी करत नाही आहात, नाहीतर ते प्रमुख गोलंदाज आहेत सुद्धा अप्रतिम गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. मात्र थोडीशी दुखापत झाली.
अनफिट असल्या कारणे आपण पाहतोय ते क्षेत्ररक्षण करता सुद्धा आपण खूप कमी वेळा पाहिला असेल. 30 यार्ड सर्कलमध्ये आहेत, पण सातत्याने पाहतोय ते सीमारेषा लगत असतात. पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस पाहतोय अप्रतिम चेंडू सुद्धा ऑफ स्टिकवर ठेवला गेला होता. ओव्हर फुलटॉस होता आणि दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. फुटवर्क नव्हतं, फुटवर्कची आवश्यकता मित्रांनो क्रिकेटमध्ये नक्कीच खूप आवश्यक असतं. फुटवर्क दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच नंतर आपण पाहिला हात सुद्धा निर्धाव चेंडू आलाय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. अजून एकही मोठा प्रहार पाहायला मिळाला नाहीये. यावेळेस एज लागते, बॅटचा अंदरुनी हिस्सा लागला जातो आणि यष्टीरक्षकाच्या मागे तिथे चेंडू फील्ड केला जाईल. एक धाव आली आणि 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस आपण स्कोरबोर्डवर धावा पाहतोय. 38 धावा स्कोर. हॅलो, चला तर आपण यापुढील सामन्याचे नाणेफेक करणार आहोत. आई गावदेवी सापे ब विपक्ष अमर स्पोर्ट्स कासने. एकविरा बॅनर्सचे प्रोप्रायटर तुषार मार्के आपल्या समवेत या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहताय जे बॅनर्स ते आपण यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेत, त्यांचा सुद्धा धन्यवाद असेल. शुभ आगमन झालंय महेश शेख यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत, वेलकम. यांना विनंती आहे व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. अमर स्पोर्ट कासने संघाचे या ठिकाणी कर्णधार उपस्थित आहेत. आई गावदेवी सापे. जर माझा आवाज तुमच्यापर्यंत तर आपण नाणेफेकीसाठी यायचंय. चला तर मित्रांनो, वेळ आहे तिथपर्यंत आपण बोलूयात. मान्यवरांचं स्वागत सत्कार आपण करणार आहोत. नक्कीच अतिथी देवो भव, मान्यवरांचं स्वागत सन्मान करणं ही आपली परंपरा. एकविरा बॅनरचे तुषार मार्के तुषार मार्के यांचं या ठिकाणी आपण स्वागत सत्कार सन्मान करणार आहोत. रुपेश गोरले यांच्या हस्ते आपण तुषार मार्के यांचा सत्कार सन्मान करणार आहोत. या पूर्ण स्पर्धेमध्ये आपण जे बॅनर्स पाहतोय ते यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेत. आई एकविरा बॅनर प्रिंटिंग प्रेसचे प्रोप्रायटर आहेत तुषार मार्के यांचं स्वागत सत्कार सन्मान केलं जातं. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण मोमेंटो जे आपल्याला लाभलं आहे प्रमोद दादा गोरले आणि रुपेश दादा गोरले यांच्या माध्यमातून लाभलं आहे. सन्मान चिन्ह मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सत्कार सन्मान केलं जातं. आई गावदेवी सापे ब लास्ट ऑफिशियल कॉल. अमर स्पोर्ट्स कासने संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हाला लास्ट ऑफिशियल कॉल असेल की आपण सुद्धा टॉस बॉक्समध्ये यायचंय. नक्कीच आपण पाहतोय सातत्याने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्याला प्रमोद बाळू गोरले आणि रुपेश बाळू गोरले या दोन्ही बंधून करून खूप मोठं योगदान लाभत असतं आणि दरवर्षी आपण पाहतोय संघाकरिता ड्रेस सुद्धा असतो, जर्सी ती यांच्या माध्यमातून यावर्षी सुद्धा लाभली आहे. अप्रतिम जर्सी आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर. गावदेवी सापे ब संघाचा कर्णधार आलेले आहेत. नक्कीच आपण नाणेफेक करणार आहोत अफसर रईस यांच्या हस्ते. लेजंड ऑफ पीटीसी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खूप चांगला सारा क्रिकेट त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलंय. चला तर नाणेफेकी करणार आहोत.
चला तर नाणेफेकीकडे आपण वळणार आहोत. त्या ठिकाणी आईगाव देवी सापे ब आणि अमर स्पोर्ट्स कासने या संघामध्ये नाणेफेक केली जाईल. सापे कॉलिंग आम्ही भोकरीकर आणि श्रावण चषक असं आलंय. कॅप्टनला आपण अजयजी देसले यांच्या लाभलंय. सामना चालू आहे. चला सामन्याकडे बोलूयात. डिसिजन पेंडिंग आहे. तो डिसिजन जो काही येईल तो आपल्यापर्यंत कळवला जाईल. तर त्या ठिकाणी सामना आपण मैदानाच्या आतमध्ये कांदली विपक्ष तलवली असा सामना रंगताना आपण पाहतो. आणि कांदली संघाने डीजे ऑपरेटर थोडंसं आपण तांत्रिक अडचणी येतात. डीजे ऑपरेटर विनंती आहे. नक्कीच आपण पाहतो प्रथम तलवली संघाने फलंदाजी करत असताना धावा बनवल्या 38 आणि विजयाकरता 39 धावांचं आव्हान ठेवलं गेलं कांदली संघासमोर. या चेंडूवर काय घडलंय? 2 धावा आल्यात पहिल्या चेंडूवर. नक्कीच डिसिजन आलाय. अमर स्पोर्ट्स कासने संघाने प्रथम नाणेफेकीचा गोल प्राप्त करून फलंदाजी स्वीकारली आहे आणि क्षेत्ररक्षण करता आमंत्रित केलंय आई गावदेवी ब संघाला. नक्कीच हा दुसरा चेंडू होता. पहिल्या चेंडूवर चौकार आपण पाहिला आणि त्याच्यानंतर हा दुसरा चेंडू आला. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या. स्कोरबोर्डवर धावा आपण पाहतोय 6. समीर स्ट्राईक एंडला असतील. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय ऋतिक. ही सलामीची जोडी सातत्याने आपण पाहिलं असेल भरपूर वेळा की सलामीकरिता विशाल येत असतात. मात्र ते कुठेतरी थोडेसे अनफिट आहेत. थोडीशी दुखापत झाली आहे. त्याच अनुषंगाने ते 11व्या खेळाडूचा रोल करत असताना यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. एज लागली 38 सर्कलमध्येच चेंडू फील्ड केला जाईल. मात्र एक धाव वळून पूर्ण केली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या पाहतोय 7. डीजे ऑपरेटर डीजे प्रशांत ऑपरेटर विनंती आहे. थोड्याशा तांत्रिक अडचणी येत आहेत त्याकडे थोडंसं लक्ष द्या. गोलंदाज आपण पाहतोय फरीद आणि माहीद शेख यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि त्याच्यानंतर एक उल्लेख राहिला होता माहीद शेख यांच्याकडनं 2 दिवस त्यांच्याकडनं जेवणाची व्यवस्था केली गेली आहे कमिटीकरिता श्रावण स्पोर्ट भोकरी संघाकरिता. धन्यवाद त्यांचं आम्ही खूप खूप मनाच्या अंतकरणापासून आभारी असू. यावेळेस सुद्धा अजून एक धाव येत असताना आपण पाहतो पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर आपण पाहिलं सिंगल डबलने स्कोरबोर्ड पुढे नेण्याचं काम चालू आहे. धावसंख्या आवश्यकता आहे 39 आणि आपण पाहतो स्कोरबोर्डवर धावसंख्या 8 या अंकावर. फरीद पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. स्ट्राईक एंडला असतील समीर. यावेळेस नक्कीच मोठा प्रहार करायचा होता. नक्कीच आपण पाहिलं असेल बॅट थोडीशी चेंडूच्या अगोदर आली आणि त्याच्यानंतर छोटा हिस्सा जो बॅटचा लागला गेला आणि चेंडू स्टॉप झाला तिथेच. अजून एक निर्धाव चेंडू आलाय. यात पुढील चेंडू पुढे सरसापत खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच बॅटने बॉलमध्ये संपर्क तर झाला नव्हता. यष्टीरक्षकाच्या मागे त्या ठिकाणी आउटफील्ड खूप फास्ट आहे. हा आलाय नशिबाचा चौकार. बदल ही काळाची गरज आहे आणि माझ्या समवेत जोडले गेलेत ज्यांना नाव दिलं गेलंय सदाबहार कॉमेंटेटर अजय घरत सर. धन्यवाद रोहित गोरले। दोपहर के सत्र में सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है। आप देख रहे हैं स्वर्गीय श्रावण स्मृति चषक 2026।
श्रावण स्पोर्ट्स भोकरी की ये पेशकश। पहले राउंड का ये मैच है श्री मीनाक्षी कांदली और तलवली स्पोर्ट्स के बीच में। तलवली स्पोर्ट्स ने पहले बैटिंग करते हुए 38 बनाए हैं 4 ओवर्स में और रनों का पीछा करते हुए अच्छी शुरुआत श्री मीनाक्षी कांदली टीम की। रन संख्या 12 बिना किसी नुकसान के। बचे हुए 3 ओवर्स में 27 रनों की आवश्यकता है, यानी कि ठीक 9 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने होंगे अब यहां से मैच को जीतने के लिए कांदली टीम को। समीर घरत और ऋतिक की सलामी जोड़ी क्रीज पर। अमर पटेल नया ओवर लेकर तैयार होते हुए। समय का ख्याल रखना है प्लीज टीम तलवली। अमर पटेल एक बहुत ही अनुभवी खिलाड़ी है, अच्छा ऑलराउंडर माने जाते हैं। समय के मामले में सहयोग करना है टीम तलवली, नहीं तो आपको पेनल्टी लग सकती है। ऋतिक के पास स्ट्राइक, 18 गेंदें और 27 रन, यह है समीकरण। शॉर्ट बॉल हुक कर दिया है, गेंद हवा में, फील्डर है पीछे, लेकिन फील्डर को क्लियर करते हुए बल्लेबाज। 6 रन। इस बीच संजय ठाकरे जी का आगमन होता हुआ आपका हार्दिक स्वागत है। आपसे रिक्वेस्ट है आपको मंच पर आना है। और उनके बड़े भाई अविनाश ठाकरे भी हमसे जुड़ते हुए आपका भी हार्दिक स्वागत है। आइए आपका भी हार्दिक स्वागत करते हैं हम, आपको भी मंच पर आना है। सिक्सर के साथ इस ओवर की शुरुआत हुई है। इस बार लेग स्टंप के बाहर भटकते हुए गेंदबाज, दबाव अब कहीं ना कहीं गेंदबाज के ऊपर। पहली गेंद थोड़ी सी शॉर्ट रही थी, उसका फायदा उठाया ऋतिक ने। इस बार वाइड गेंद, स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन बिना किसी नुकसान के। 4 ओवर में 39 रन बहुत बड़ा टारगेट नहीं है, लेकिन बड़ा बनाया जा सकता है। हवा में है गेंद और बढ़िया कैच, खूबसूरत कैच वाइडिश डिप मिड विकेट की दिशा में। पहला झटका लगता हुआ ऋतिक के रूप में कांदली टीम को। विकेट की सख्त आवश्यकता थी और विकेट यहां पर अपने टीम को दिलाने में कामयाब हुए हैं गेंदबाज अम्मार पटेल। 19 पर यह पहला झटका लगा है। अभी भी 20 रनों की जरूरत है, 16 गेंदें शेष है। समीकरण को आसान बना दिया है प्रारंभिक बल्लेबाजों ने। पहले ओवर में समीर के बैट से 2 चौके लगे थे। एक हालांकि वो जो अंतिम गेंद पर चौका आया था वो कहीं ना कहीं किस्मत वाला चौका था। गेंदबाजी फरीद ने अच्छी की थी, लेकिन कहीं ना कहीं थोड़े से अनलकी रहे। नए बल्लेबाज मयूर जाधव, कांदली के स्टार ऑलराउंडर, इस सीजन में कई टूर्नामेंट्स में धुआंधार पारियां खेल चुके हैं और थोड़ी देर भी क्रीज पर टिक जाते हैं तो बिल्कुल मैच को एक तरफा कर सकते हैं। अगली गेंद ओवर द विकेट। ओ बड़ा हिट लेना चाहते थे, गेंद पीछे जा रही है शॉर्ट थर्ड मैन पर। अच्छा क्षेत्ररक्षण, लेकिन सिंगल लेने से नहीं रोक पाए बल्लेबाजों को। लेग बाइस का इशारा, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ था, पैर से टकराई थी गेंद। अतिरिक्त रन, स्कोर आगे बढ़ता हुआ श्री मीनाक्षी कांदली टीम का 20 रन 1 विकेट के नुकसान पर। अब 15 गेंदें शेष है, 19 रनों की जरूरत। समीर घरत बायात के बेहतरीन स्ट्रोक प्लेयर, काफी अनुभवी खिलाड़ी है। और समीर घरत का भी इतिहास हम देखें तो ये भी एक ऐसे बल्लेबाज है जिन्होंने अकेले हाथों कई बार कांदली टीम को मैचेस जिताए हैं। अमार अगली गेंद लेकर, फुल टॉस और मिस हिट है। हवा में सीधी खड़ी हो गई है गेंद, उसके नीचे फील्डर, लेकिन जजमेंट गलत है, कैच ड्रॉप। अब इस तरह की गलतियां बिल्कुल भी नहीं की जा सकती है, क्योंकि अब बचाने के लिए आपके पास ज्यादा रन्स नहीं है। रोहन देसले यहां पर उपस्थित है, आपसे रिक्वेस्ट है आपको मंच पर आना है। रुपेश गोरले साहब की ओर से आपसे रिक्वेस्ट है, रोहन देसले आपको मंच पर आना है। आपका हार्दिक स्वागत। कैच ड्रॉप हुआ है, सिंगल कंप्लीट किया गया है, जीवन दान मिला है समीर घरत को। अगली गेंद का सामना करेंगे मयूर। इस बार तान दिया है आसमान में, बिल्कुल हमारे कमेंट्री बॉक्स की तरफ। शानदार शॉट, 6 रन।
ओवर में लगने वाला ये दूसरा सिक्सर और कांदली टीम की स्थिति काफी मजबूत होती हुई स्कोर बढ़ता हुआ 27 रन, एक विकेट के नुकसान पर। अब केवल 12 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए। इस बार उछाल उतना नहीं था जिसकी अपेक्षा कर रहे थे बल्लेबाज, थोड़ी सी मूवमेंट रही थी गेंद में। इस बार कोई रन नहीं, लेकिन कुल मिलाकर महंगे साबित हुए अम्मार पटेल। 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ स्कोर 27 रन, एक विकेट के नुकसान पर। समीकरण है 12 गेंदे और 12 रन। हर्षल पाटील आणि रोहन देसले यांचं आगमन झालेलं आहे। दोघांना विनंती असेल आपण आमच्या मंचावर यायचं आहे। रुपेश दादा गोरले यांच्याकडून आपल्याला रिक्वेस्ट आहे, आपण आमच्या मंचावर यायचं आहे। आपलं सहर्ष स्वागत। बारह गेंदे 12 रन। वैसे बिल्कुल ABCD की तरह ये आसान समीकरण लगता है, क्योंकि विकेट भी केवल एक ही गिरा है, दोनों भी मंझे हुए बल्लेबाज इस समय क्रीज पर है। ऐसे में स्थिति काफ़ी मजबूत है कांदली टीम की, लेकिन क्रिकेट के खेल में पासा पलटते ज़्यादा देर लगती नहीं है। 2-3 डॉट गेंदे खेल का रुख पलट कर रख सकती है। 1-2 विकेट्स। गेंदबाजी के लिए हम्माद तैयार होते हुए। हम्माद लेफ्ट आर्म गेंदबाज है। हाफ वाली में लेकर लॉफ्ट कर दिया है। डिप स्क्वेरिश मिड विकेट पर फील्डर मौजूद जरूर, लेकिन उनसे रुकी नहीं गेंद। पहले बाउंस पर बाउंड्री के बाहर। 4 रन। कांदली टीम जीत के दहलीज पर पहुंचती हुई। समीकरण और भी आसान होता हुआ। 8 रन चाहिए, 11 गेंदे शेष है। हम्माद लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस बार थोड़ा सा पीछे रखा था, आड़े बैट से सामने की तरफ प्रहार किया है। लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद है। 1 रन लेने का अवसर समीर के पास। जो कैच ड्रॉप हुआ है समीर का, उसका फायदा उठाते हुए, और अब यहाँ पर तो नॉट आउट भी जाने का मौका है उनके पास। दबाव पूरी तरह से तलवली स्पोर्ट्स के ऊपर। तलवली टीम के लिए बल्लेबाजी में नक्की ने अच्छी बैटिंग की थी, 16 रनों का योगदान दिया था। फाइटिंग टोटल जरूर बनाया, लेकिन गेंदबाजी उस स्तर की रही नहीं है कहीं ना कहीं। खासतौर पर अम्मार से काफी उम्मीदें थी, लेकिन 2 बड़े शॉट्स आए उनके ओवर में। तेज तर्रार गेंद, लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं, वाइड है। अतिरिक्त रन। स्कोर बढ़ता हुआ 33 रन। जीतने के लिए चाहिए अब केवल 6 रन। 10 गेंदों का खेल शेष है। एक तरह से औपचारिकताएं नजर आ रही है इस मैच में। राउंड द विकेट से अच्छी गेंद है, फुलर लेंथ की, पैर पर लगी जरूर। हालांकि कोई अपील वहां पर गेंदबाज द्वारा नहीं देखने को मिली, लेकिन अच्छी गेंद। बहुत कुछ सीखने को मिलेगा गेंदबाज हम्माद को। युवा प्रतिभाशाली गेंदबाज है, आने वाले समय में निश्चित रूप से एक बड़े खिलाड़ी बन सकते हैं, उनके अंदर वो काबिलियत है। शॉट ऑफ लेंथ ऊपर लगी है बल्ले के, कनेक्शन प्रॉपर नहीं है। डीप में खिलाड़ी तैनात है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर। 1 रन लेने का मौका मयूर जादव के पास। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 34 रन, 1 विकेट के नुकसान पर। अभी भी 5 रन चाहिए जीतने के लिए। तीसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर। बल्लेबाज कोशिश कर रहे हैं कि बड़ा हिट जड़कर मैच को फिनिश किया जाए। आठ गेंदे 5 रन। थोड़ी बहुत रोचकता निर्माण करते हुए गेंदबाज हम्माद अपनी गेंदबाजी के चलते इस मैच में। ओहो, स्विंग एंड मिस, महत्वपूर्ण डॉट बॉल। इसी तरह से गेंदबाजी करती रहनी होगी यहाँ पर। इसी तरह से गेंदबाजी करते रहेंगे तो निश्चित रूप से ये मैच अंतिम गेंद तक भी जा सकता है। अब 7 गेंदों में 5 रन चाहिए। पहली गेंद पर चौका लगा, उसके बाद अच्छी वापसी की है हम्माद ने। इस बार ओवर पिच उछाल दिया है गेंद को लॉन्ग ऑन की दिशा में, फील्डर के ऊपर से मैक्सिमम, और इसके साथ ही यह मुकाबला समाप्त होता हुआ। श्री मीनाक्षी कांदली टीम ने 9 विकेटों से यह मैच जीत लिया है।